घरातले फक्त 2च पदार्थ वापरून आपण केलं हे सुपर क्रिस्पी आलू चीज नगेट्स. पटापट होणारी रेसिपी आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे ऑइलमध्ये फ्राय नाही करणार आहोत. अगदी हेल्दी होणारी ही रेसिपी आहे. पटकन करून बघायची, कमेंटमध्ये मला सांगायचं. आवडली तर मला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. काही वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता यासाठी लागणारं साहित्य बघूया. अजिबात तामझाम नाही, अगदी घरात ह्या गोष्टी अवेलेबल असतात. तर हा एक ब्रेडचं मोठं पॅकेट आहे, 3 चीज क्यूब आहेत, हे बटर आहे जे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे, 2 बटाटे आहेत आणि ह्यामध्ये 2 मिरच्या टाकल्यात, एक लाल आहे आणि एक हिरवी आहे. आता ह्या मिरच्या मीडियम तिखट आहेत, खूप तिखट वगैरे नाही आहेत. चला आता पटकन आपण हे बटाटे जे आपण शिजवून घेतले होते ते स्मॅश करून घेऊया. तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता, पण जेव्हा आपण खिसून घेतो ना तेव्हा त्याचे लम्प्स राहत नाहीत आणि एकसारखे आपल्याला त्याचं टेक्स्चर मिळतं. तर हे सगळे बटाटे मी छान खिसून घेतलेत. आता आणखीन एक गोष्ट, ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजेस पण ॲड करू शकता, तुमच्या मुलांना आवडत असतील तर. पण मला ह्यामध्ये फार आवडत नाही, त्यामुळे मी ह्या हिरव्या मिरच्या फक्त टाकल्यात. आता ह्या मीडियम तिखट आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण मी ह्यामध्ये अजिबात टाकणार नाही आहे. आता तुम्हाला स्पायसी थोडं हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता, त्याने पण फ्लेवर छान येतो आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं. आता ह्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी टाकली आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये मिक्सअप्स टाकायचे आहेत. आता हे सगळे जे फ्लेवर आहेत ह्यामुळे ना आपल्या या नगेट्सला एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर येतो आणि खूप सुंदर लागतं. आता हे आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, त्यामुळं कोणीही खाऊ शकतं, इतकं छान आणि हेल्दी होणार आहे. चला आता ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया. अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये अजून थोडी चटपट टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये चाट मसाला टाकला आहे, साधारण अर्धा चमचा. ह्यापेक्षाही जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता, काहीच हरकत नाही, पण हे बेसिक मसाल्यामध्ये खूप सुंदर लागतं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि साईडला ठेवूया. आता ही चीज आहे जे मी खिसून घेणार आहे, कारण ही चीज थोडंसं व्यवस्थित स्प्रेड व्हायला पाहिजे, म्हणून मी 3 क्यूब घेतल्यात. तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणात हे चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे ब्रेड आहे त्याच्या मी कडा काढून घेते. आता हे टाकायचे नाही आहेत, ह्याच कडांचं आपल्याला ब्रेड क्रम्स करायचे आहेत, कारण त्या आपण ह्या रेसिपीमध्ये यूज करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे हे सगळं कट करून घ्यायचं. पाण्याचा हात लावून ब्रेड थोडासा ओला करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे. आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त थोडं किंवा जास्ती असं सगळं करू शकता. वेगवेगळ्या आकारात हे स्टफिंग केलं जाऊ शकतं, म्हणजे पूर्ण लेअर लावून वरती एक ब्रेडचा लेअर लावून तुम्ही असं पॉकेट साईज पण करू शकता. पण आपल्याला नगेट्स करायचे आहेत, त्यामुळे मी हे फोल्ड करणार आहे आणि एक छान असं रोलसारखं ते करून घेणार आहे. ह्यामध्ये मी ते सारण भरले आणि त्यावर आता चीज टाकते. चीज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाका. आणि आता हे थोडंसं ओलं आहे, त्यामुळं आता हे व्यवस्थित नाजूक हाताने किंवा हलक्या हाताने आपल्याला हे सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे. ह्यावर वरून आपण अजून एकदा ब्रेडचं लेअर लावणार आहोत, त्यामुळे इथे थोडंसं ते दिसत असेल आतलं सारण तरी काही हरकत नाही. आता हे सगळं मी तुम्हाला दाखवते, सगळं व्यवस्थित हे करून घेते. या ब्रेडऐवजी तुम्ही चपातीचं सुद्धा हे सगळं करू शकता. चपाती छोटी छोटी लाटायची, गव्हाची पोळी आणि त्याचे पण चौकोनी आकार किंवा ज्या काही आकार तुम्ही हे सारण भरून हे डीप फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये फ्राय पण करू शकता. पण हे थोडंसं क्रिस्पी होतं आणि ह्याचा फ्लेवर एक छान लागतो. कधीतरी चीट डिश म्हणून आपण ही डिश वापरू शकतो. कोणी पाहुणे येणार असतील, गेस्ट येणार असतील, छोटीशी पार्टी असेल, मुलांसाठी काहीतरी करायचं असेल तर ही बेस्ट रेसिपी आहे, नक्की करून बघा. तुम्हाला मी दाखवते हे सगळं तयार झालं. त्यावर मी आणखीन एक ब्रेडचा लेअर लावला होता, म्हणजे ते कोटिंग घट्ट होईल. आता हे ब्रेड क्रम्सचे आपण काठ काढले होते ते मी मिक्सरला लावून घेतलेत आणि तेच ब्रेड क्रम्स पर्यंत वापरणार आहोत. आता हे व्यवस्थित ह्याला कोटिंग करून घ्यायचं. हे एकदा कोट केल्यानंतर परत एकदा थोडं पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि परत एकदा डबल कोटिंग करा, म्हणजे याचं कोटिंग सुटणार नाही आणि छान क्रिस्पी प्लेन नगेट्स तयार होतील. आता हे जर तुम्हाला आत्ता करायचं असेल तुम्ही लगेच पण करू शकता, पण हे साधारण 8 ते 10 दिवससुद्धा व्यवस्थित राहतात. हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवू शकता. जेव्हा गरज आहे तेव्हा काढायचे आणि तुम्ही फ्राय करायचे. आता हे डीप फ्राय करू शकता, खूप सुंदर होतात. पण आपल्याला थोडंसं हेल्दी खायचं आहे, त्यामुळे आपण डीप फ्राय न करता मी एअर फ्रायरला हे करणार आहे. आता हे जे बटर होतं ते बटर मी मेल्ट करून घेतले आणि ब्रशने थोडंसं त्याला लावून घेऊया. आता याला बटर व्यवस्थित लावूया, कारण आपण तेलामध्ये फ्राय नाही करणार आहोत, त्यामुळे बटरने याला छान क्रिस्प येतो, टेस्ट पण छान येते आणि सगळं एक व्यवस्थित त्याला कोटिंग मिळतं आणि आपल्याला जसे मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा सुंदर आणि हेल्दी नगेट्स खाण्याचा आनंद मिळू शकतो. चला आता मी सगळं याला छान व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे. मी एअर फ्रायरमध्ये करणार आहे. तुम्हाला जर नको असेल तुम्ही ऑइल फ्रायसुद्धा करू शकता, शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, तरी हे नगेट्स खूप सुंदर होतात. चला आता आपण एअर फ्रायर तयार ठेवलं आहे. आता ह्यामध्ये मी हे सगळं लावून घेते. टेम्परेचर सेट करूया आणि आपण हे लावून घेऊया. आता ही खूप सुंदर सुटसुटीत आणि हेल्दी रेसिपी आपण म्हणू शकतो.
मुलांना हल्ली असं पदार्थ खूप आवडतात, पण आपल्याला खूप गिल्ट असतो की आपण मुलांना खूप ऑइलमधलं देतो आहे. तर हा एक बेस्ट पर्याय आहे. तुम्ही असं एअर फ्रायरमध्ये किंवा शॅलो फ्राय करून मुलांना असे सगळे पदार्थ खायला घालू शकता. तर मी साधारण टेम्परेचर सेट केलं आहे आणि आता या टेम्परेचरमध्ये छान आपले नगेट्स तयार होणार आहे. तुम्हाला मी दाखवते, खूप सुंदर आतून ते क्रिस्पी होतात, वरून आतून छान सॉफ्ट, आणि त्याचा एक चीझी फ्लेवर लागतो ना, तो ऑसम लागतो. तुम्ही नक्की करून बघायचे, मला कमेंटमध्ये सांगायचं. तुम्हाला मी दाखवते किती सुंदर आपले नगेट्स तयार झालेत. आणि आता मी काढून घेते आणि याला छान गार्निशिंग करते छोट्या पार्टीसाठी, मुलांच्या आवडीसाठी, आणि कधी कधी आपल्याला पण काहीतरी वेगळा खाल्ल्याचा आनंद मिळायचा असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर पटकन फॉलो करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवर सबस्क्राईब पण करा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि मी काय सांगते, छान खा आणि मस्त राहा. परत एकदा भेटूया नवीन एका पदार्थ.